नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सविस्तर विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आठवतच असेल, मे 2026 मध्ये आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने एक मोठं धरणे आंदोलन केलं होतं, बरोबर? ह्या आंदोलनाचीच दखल घेत मुंबईत वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांसोबत एक अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि इथूनच या भरतीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग आला. याच बैठकीत एक खूप मोठी बातमी समोर आली. बैठकीतल्या मुद्दा क्रमांक 7 नुसार DMERमध्ये स्टाफ नर्स म्हणजेच अधिपरिचारिका या पदासाठी तब्बल 4889 रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. आपल्या सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. पण इथे आपण थोडं वास्तववादी राहणंही गरजेचं आहे बरं का. कागदोपत्री जरी 4889 पदांचा प्रस्ताव असला तरी सरकारी पडताळणी आणि मान्यतेच्या प्रक्रियेनंतर अंतिम आकडा थोडा कमी होऊ शकतो. तरीही तो 4000 ते 4500च्या घरात नक्कीच असेल अशी दाट शक्यता आहे. आणि खरं सांगायचं तर हा आकडाही काही लहान नाहीये. आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. तो म्हणजे नवीन भरतीचे नियम किंवा रिक्रुटमेंट रूल्स. हे नियम आपली पात्रता कशी ठरवणार आहेत ते पाहूया. हे रिक्रुटमेंट रूल्स म्हणजेच सेवा प्रवेश नियम. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सरकारी भरतीसाठी कोण पात्र असेल आणि प्रक्रिया कशी असेल हे ठरवणारी ही एक अधिकृत नियमावली असते. सध्या प्रशासनाकडून हेच नियम नव्याने आणि अधिक स्पष्टपणे अपडेट करण्याचं काम जोरात सुरू आहे. ह्या नवीन नियमांमधली सर्वात भारी गोष्ट सांगू, सध्याच्या माहितीनुसार GNM किंवा BSc नर्सिंग झालेल्या उमेदवारांना कोणताही पूर्वीचा अनुभव असण्याची सक्ती नसणार आहे. म्हणजे फ्रेशर्ससाठी हा मार्ग एकदम मोकळा आहे. राहिला प्रश्न त्या 80-20च्या बहुचर्चित निकषाचा, तर त्याबद्दलचे चित्र नियम अधिकृतपणे वेबसाईटवर आल्यावरच पूर्ण स्पष्ट होईल. पुढचा अतिशय महत्त्वाचा टप्पा, परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक. येत्या 6 महिन्यात नेमके काय काय घडणार आहे ते समजून घेऊया. हे वेळापत्रक तर प्रत्येकाने आपल्या डोळ्यांसमोर फिट बसवून ठेवायला हवं. येत्या 15 दिवसात नवीन भरती नियम येतील अशी अपेक्षा आहे. पुढच्या 30 दिवसात DHS कडून नवीन अपडेट्स येतील. त्यानंतर साधारण 2 महिन्यांच्या आत MPSC कडून परीक्षेचं स्वरूप आणि सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील 6 महिन्यांच्या आत आपली प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकते. म्हणजे तयारीसाठी वेळ खूपच मर्यादित आहे बरं का. आता आपण DMER आणि DHS या 2 वेगवेगळ्या मार्गांमधला नेमका फरक काय आहे ते थोडक्यात पाहूया. सध्याची परिस्थिती बघता DMERची परीक्षा MPSC घेणार हे जवळपास निश्चित मानलं जाते आणि त्याचे डिटेल्स आपल्याला 2 महिन्यांत मिळतील. पण दुसरीकडे DHSची परीक्षा MPSC घेणार की नाही हे अजून फायनल झालेलं नाहीये. मात्र त्यांच्या बिंदुनामावलीचं म्हणजेच रोस्टरचं काम वेगाने सुरू असून 30 दिवसांत त्यांचेही अपडेट्स मिळतील. थोडक्यात काय तर दोन्हीकडे हालचाली खूप वेगवान आहेत. आणि आता या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात निर्णायक भाग, MPSCचा सहभाग लक्षात घेता आपला अभ्यासक्रम आणि रणनीती कशी असावी. एक गोष्ट आपल्याला अगदी स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल. जेव्हा MPSC सारखा आयोग परीक्षा घेतो तेव्हा प्रश्नांची काठिण्य पातळी नक्कीच वाढलेली असते. आधीसारखा फक्त वरवरचा अभ्यास आता अजिबात चालणार नाही. प्रश्नांचा दर्जा आणि खोली नक्कीच जास्त असणार आहे. परीक्षेच्या पॅटर्नबद्दल बोलायचं तर आपला मूळ नर्सिंगचा अभ्यासक्रम हाच किंगमेकर असणार आहे. साधारण 75% वेटेज म्हणजे जवळपास 70 ते 80 प्रश्न हे थेट नर्सिंगच्या विषयांवर असतील आणि उरलेले 25% प्रश्न हे मराठी किंवा इंग्रजीसारख्या सामान्य विषयांवर असू शकतील. त्यामुळे नर्सिंगच्या कन्सेप्ट्स एकदम पक्के असणं आता मस्ट आहे. म्हणूनच आता आपली रणनीती काय असावी? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला विचार करण्याचा दृष्टिकोन MPSCच्या लेव्हलवर नेणे. दुसरी गोष्ट नर्सिंगच्या कोर सिलेबसवर जास्तीत जास्त फोकस करणे. आणि तिसरी गोष्ट फक्त MCQs पाठ न करता प्रत्येक टॉपिकचा अतिशय सखोल आणि डिटेलमध्ये अभ्यास करणे. हीच त्रिसूत्री तुम्हाला यश मिळवून देणार आहे. शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. MPSCच्या या वाढलेल्या काठिण्य पातळीला सामोरे जाण्यासाठी आपली तीच जुनी पारंपरिक अभ्यासाची पद्धत पुरेशी ठरेल का? अजिबात नाही. आता वेळ आली आहे स्वतःला अपग्रेड करण्याची. मित्रांनो, तुमचं स्वप्न खूप मोठं आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यात नक्कीच आहे.
DMER बद्दल असेच सविस्तर अपडेट्स आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे हे विश्लेषण नक्की पहा. आणि हो, दर्जेदार माहितीसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच विशेष अभ्यासासाठी चॅनल मेंबरशिप आजच जॉईन करा. तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.